जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. नमस्कार. प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री भक्तिविजय या ग्रंथातील अध्याय 20चा सविस्तर सार ऐकणार आहोत. या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर साराचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत, तरी चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहून घ्या. आपल्या चॅनलवर दत्तविजय, भक्तिविजय तसेच गुरुचरित्र, भगवद्गीता अशा विविध ग्रंथाचे ओव्यासहित पारायण वाचन तसेच मराठीत अर्थाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. तरी नक्की चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये पाहून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजच्या अध्यायामध्ये महिपती महाराज भक्तीच्या मार्गातील भक्तकथा, हरिकथा, श्रवण, कीर्तन आणि नामस्मरण याचे महत्त्व सांगतात. हा अध्याय भक्ताला शिकवतो की भक्तीचा खरा आनंद हा बाहेरच्या गोष्टीमध्ये नसून हरिनामात आणि संत वचनात आहे. त्यामुळे नक्कीच भक्ती करावी आणि हरिनामात मग्न व्हावे. पुढे पाहूयात भक्तकथेचे महात्म्य. या अध्यायात सांगितलं आहे की जो भक्त श्रद्धेने भक्तकथा ऐकतो त्याच्या मनातील अज्ञान, चिंता, भय आणि दुःख कमी होते. अहंकाराचा त्याग होतो. भक्तकथा ही मन शुद्ध करणारी असून भक्ताला आध्यात्मिक समाधान देते. पुढे पाहूयात हरिकीर्तन आणि नामस्मरणाची शक्ती. नामस्मरणामध्ये काय शक्ती आहे हे इथे आता तुम्हाला समजेल. संत महिपती महाराज म्हणतात की हरिकीर्तन आणि नामस्मरण हे भक्तीचे सर्वात प्रभावी साधन आहे. नाम घेतल्याने मनातील वाईट विचार नष्ट होतात आणि अंतःकरणात देवभक्ती स्थिर होते. मन शांती मिळते, अहंकाराचा त्याग होतो, मीपणा नष्ट होतो. पुढे पाहूयात अंतःकरण शुद्ध कसं होईल. अध्याय 20 मध्ये सांगितलं आहे की भक्तीच्या मार्गाने चालणाऱ्या भक्ताच्या मनातील काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर याचा नाश होतो. मन अधिक शांत होते, निर्मळ होते आणि सात्विक होते. पुढे पाहूयात भक्ताच्या जीवनात शांती आणि आनंद कसा मिळतो. भक्तकथा, कीर्तन आणि नामस्मरणामुळे भक्ताला स्वर्गासारखा आनंद मिळतो. मनशांती मिळते. तो संसारात राहूनही आत्मिक सुख अनुभवतो आणि जीवनात समाधान प्राप्त करतो. भक्ती करण्यासाठी कोणताही सेपरेट वेळ काढण्याची गरज नाही. पुढे पाहूयात विरक्त भक्ताचे उदाहरण. योगी जोगी परमानंद या अध्यायात एका विरक्त भक्ताचे उदाहरण दिले आहे. तो भक्त संसाराच्या मोहात अडकत नाही. तो भिक्षाटन करून जीवन जगतो आणि लोकांना भक्तीचा मार्ग दाखवतो. त्याच्या जीवनातून भक्तीची खरी ओळख समजते. साधेपणा, त्याग आणि अखंड हरिनाम असं त्याचं रुटीन चाललेलं असतं. भक्तीचा खरा विजय म्हणजे भक्तीमुळे नेमका आपल्यासाठी काय विजय मिळतो, काय यश मिळतं ते पाहूयात. अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे की भक्तीचा विजय म्हणजे बाहेरच्या गोष्टीवर विजय नव्हे, तर मनातील विकारावर, मनातील विचारावर विजय मिळवणे होय. आपल्या स्वतःच्या मनावर विजय मिळवणे होय. या अध्यायातून आपल्याला बोध असा मिळतो की भक्ताने हरिकथा ऐकावी, भक्तकथा ऐकावी, भक्तिकथा ऐकावी, संत संग धरावा, नामस्मरण करावे आणि कीर्तनात रमावे. हे केल्याने जीवन शुद्ध होते, मन स्थिर होते आणि देवाचा अनुभव अंतःकरणात येतो. त्यामुळे नक्कीच भक्ती नामस्मरण करावे. भक्तकथा ऐकणे त्यामुळे मन शुद्ध होते. नामस्मरण केल्याने भय व चिंता नष्ट होते.
हरिकीर्तन ऐकल्याने भक्ती वाढते. संत संघामध्ये राहिल्याने योग्य मार्ग मिळतो. विरक्त जीवन भक्तीचा आदर्श आहे. भक्तांनो, हरिकथा ऐकली की मन शांत होतं आणि नामस्मरण केलं की अंतकरण शुद्ध होतं. हा संदेश आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. मी माझी सेवा श्री विठ्ठलाचरणी, श्री गुरु माऊली चरणी अर्पण करते. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय जय ज्ञानेश्वर माऊली. धन्यवाद.